क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि चर्चा करण्यामागचं कारणही तसंच आहे की भाजपचे राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी या संदर्भात तत्कालीन सरकारवर काही गंभीर आरोप केलेले आहेत, काही दावे केलेले आहेत. काय नेमके दावे केले ते आपण त्यांच्याकडून जाऊ. सर, तुम्ही जे दावा केला की तत्कालीन सरकार या सगळ्याला जबाबदार आहे किंवा त्यावेळीचे सरकारमधले प्रतिनिधी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीचा आरोप तुम्ही करतायत, नेमका काय आरोप? 26/11च्या हल्ल्याबद्दल त्यावेळेच्या सरकारचं ते अपयश होतं. हा मुद्दा तर तेव्हापासून चर्चेत येतो, काही आज नव्याने नाही आला. आणि त्याची कारणं अनेक आहेत की एक तर अशा तऱ्हेचा हल्ला होऊ शकतो, होणार आहे याची माहिती राज्य सरकारला किमान 5 महिने आधी मिळाली होती आणि राज्य सरकारनेच जाहीर केलं होतं. आम्ही कोणी विरोधकांनी काय म्हटलेलं वगैरे काही नाही. राज्य सरकारने अधिकृत प्रेसनोट काढून ही माहिती दिली होती. जर 5 महिने अगोदर तुम्हाला तपशीलवार माहिती मिळालेली आहे तर मग तो हल्ला तुम्ही का रोखू शकला नाही? हा प्रश्न विचारला जाणार ना, का नाही विचारायचा? हा प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि तो प्रश्न त्याही वेळेला विचारला गेला, मधल्याही काळात विचारला गेला, पुढेही विचारला जाईल. याचा अर्थ असाच की यामध्ये काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा हात होता असं तुम्हाला थेट सांगायचंय? असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण हिडलीला पळून जायला मदत कोणी केली हा प्रश्न शिल्लक राहतोच ना. तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर काँग्रेस ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते त्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसला द्यावीच लागतील. तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवरती सुद्धा तुमचा काही रोष की या सगळ्या याच्यामध्ये ती जबाबदार ती या सगळ्याला? जबाबदारी निश्चितपणे मंत्रिमंडळाची जशी असते तसं मंत्रिमंडळाचं नेतृत्व मुख्यमंत्री करतात. या सगळ्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्र्यांवर असते, त्यामुळे त्यांच्यावर तो विषय अधिक राहतो. या सगळ्या संदर्भात अजितदादा म्हटले की सरकार आपलं आहे, चौकशी करावी, चौकशी करून जे काही आहे ते समोर. त्यांची भूमिका योग्य आहे आणि माझं सुद्धा अजितदादांसारखंच म्हणणं आहे की या विषयाची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी कुणी या दहशतवाद्यांना सहकार्य केलं असेल, मदत केली असेल, ते उघडकीला आलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच मुद्द्याला धरून विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की एक सडक छापप्रणे अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत आणि अकलेचे तारे तोडण्याचं काम तुम्ही केले, अशा पद्धतीचं त्यांचं कुठल्या प्रतिक्रियाला उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही. तर माधव भंडारी यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती जे काही काल पुस्तक प्रकाशन होतं त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे जे वक्तव्य केलं होतं आणि त्यामध्ये तत्कालीन सरकार या सगळ्या जबाबदारी किंवा तत्कालीन सरकारला या सगळ्या संदर्भात, हल्ल्यासंदर्भात माहिती असताना देखील हल्ला रोखू शकले नाही आहेत असा थेट आरोप माधव भंडारी यांनी केलेला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.